ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तवंद्यांना नमस्कार. मी गत व्हिडिओमध्ये मी जे एक स्वरचित असं एक स्तवन गुरुदेवांवर लिहिले त्याच्यावर बोलत होतो आणि 2 कडव्यांचा मी सार्थ समजून सांगायचा प्रयत्न केला आहे. पुढचा जो भाग आहे तो देखील हे आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, परप्रांती पुढचा जो परप्रांती उच्चपदी जाण्याची संधी आली दारी, तब मार्गदर्शनाने मन झाले निर्धारी, परी कुटुंबीय हितचिंतक विरोध करी, सद्गुरूंच्या बोलावरती माझे मन शंका न धरी. देवराया रामराया विश्वाची खेळिया मद पामराचा विसर न करिया, हीच माझी आरती स्वीकार्या. तर या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं की मी राजपत्रित पदावर माझं पोस्टिंग झालं आणि साधारणपणे 4-5 वर्ष पुण्यामध्ये काम केल्यानंतर मला अचानक एक विचारणा झाली की तुम्ही दिल्लीला जाल का. त्यावेळेस दिल्लीला आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे कार्यालय, त्याला महाराष्ट्र सदन असं लोक म्हणतात, पण ते कार्यालय आहे ते विशेष आयुक्त, त्यावेळेस त्यांचे विशेष आयुक्त म्हटलं, आता त्याला रेसिडेंट कमिशनर असं म्हणतात, निवासी आयुक्त रेसिडेंट कमिशनर असं म्हणतात. त्या कार्यालयात एक पद होतं आमच्या दर्जाचं आणि तिथं जर गेलं तर माझ्या पगारामध्ये 20% वाढ होणार होती. 20% वाढ होणार होती. फक्त मुद्दा असा होता की पुणे कुठं आणि दिल्ली कुठं, आणि मग कायम मला वारंवार पुण्याला यायला मिळेल का नाही मिळेल का असा एक प्रश्न होता. आणि आमच्या डिपार्टमेंटमधनं जेवढे लोक तिथे जायचे ते 2-3 महिने राहायचे, परत बदली मागून घ्यायचे, तर तिथे कोणी माणूस टिकत नव्हता. तर त्यावेळेस आमचे संचालक हसबदी साहेब पण होते, तर त्यांनी मला विचारणा केली. तर म्हटले, रेंगे तुम्ही जा, तुम्ही तरुण आहात, तुमच्यावर काही फारशी जबाबदारी नाही. तर मी त्यांना सांगितलं माझं नुकताच विवाह झालेला होता आणि त्यावेळेस मला माझी कन्या 1 वर्षाची होती. तर त्यावेळेस मला शाळेचा प्रॉब्लेम नव्हता आणि मला भाषेचा काही प्रॉब्लेम नव्हता, मला हिंदी वगैरे बोलता येत होतं. पण एक्स्ट्रीम हवामान आहे दिल्लीतलं, उष्ण आणि थंड, तर ते पण हवामान सोसावं लागतं. पण या ह्याच्यात मी त्यांना हो म्हटलं. फक्त त्यांना असं सांगितलं होतं की माझे सध्या आईवडील माझ्याकडे असतात, माझ्या घरी, तर त्या प्रसंगात काही काय तब्येतीचं काही कोणाला सांगता येत नाही, तर त्यावेळेस मात्र मला परत पुण्याला तुम्हाला पोस्टिंग करावं लागेल. हसबदी साहेबांनी ते मान्य केलं. पण जेव्हा गुरुदेवांनी माझ्यावर मला ही विचारणा झाली, तेव्हा मी सद्गुरुचरणाशी गेलेलो होतो नगरला आणि सद्गुरूंना सगळं सांगितलं की असं असं आहे, दिल्लीला मी जाऊ का. तर त्यावेळेस त्यांनी जाऊ का विचारल्यानंतर गुरुदेवांनी अत्यंत प्रसन्न चित्ताने मला, तू अवश्य जा, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम असतील तिथं, असं त्यांनी मला आश्वासन दिलं. आणि मग हा निर्णय तोपर्यंत मी कोणाला सांगितलं नव्हतं. त्याच्यानंतर मी घरी सांगितलं की असं माझी आता दिल्लीला बदली होणार आहे. तर दिल्लीला बदली होणार आहे म्हटल्यानंतर 85-86 साल तुम्ही आठवून पाहिलं तर ते आतंकवादाने पेटलेली दिल्ली होती. आतंकवादाने पेटलेली होती. खलिस्तानातले जे आतंकवादी आहेत ते जागोजागी दिल्लीमध्ये स्फोट करत होते. अशा या स्फोटक वातावरणात तू दिल्लीला जाऊ नये असं मत माझ्या घरच्या मंडळींनी, अनेक स्नेहीजनांनी सांगितलं. आणि मग आता काय करावं असा एक प्रश्न मला त्या ठिकाणी पडला. परंतु मला गुरुदेवांनी आश्वस्त केलेलं होतं. ज्या अर्थी मला गुरुदेवांनी तिथं जाण्याची परवानगी दिली आहे त्या अर्थी मला काहीही त्रास होणार नाही याची मला मनोमन खात्री होती. आणि आपण गुरुवाक्यावर विश्वास ठेवणं ही आपली परंपरा आहे. भक्ताची परंपरा काय? गुरूंची परंपरा शिष्यांना आशीर्वाद देण्याची आहे आणि भक्तांची परंपरा काय की गुरुवाक्यावर विश्वास ठेवण्याची आहे. आणि मग म्हणून मी म्हटलंय, परप्रांती उच्चपदी जाण्याची संधी आली दारी, तब मार्गदर्शनाने मन झाले निर्धारी, परी कुटुंबीय हितचिंतक विरोध करी, सद्गुरूंच्या बोलावरती माझे मन शंका धरी. हे केल्यानंतर मी त्या ठिकाणी कोणाचंही न ऐकता दिल्लीला जाण्याचा एक निर्णय घेऊन टाकला आणि मला वाटतं 86 मध्ये
दिल्लीला मार्गस्थ झालो. दिल्लीमध्ये देखील बघा आता ते पुढचं जे आहे, दिल्ली प्रांती मुक्कामी अडचणीवर मात करी, तव स्मरणाने भूमी उर्फादिती होई हजारातून तेने मम भारण्याच्या मनातील बाह्यबाधेचा संशय दूर करी, वर्धापंथनी सद्गुरूंचा सहवास घडे हरिद्वारी. बघा मी जेव्हा दिल्लीला जायचं हे केलं तेव्हा स्नेहीजनांनी विरोध केला होता. आणि खरं आहे त्या लोकांचं काही चुकीचं होतं असं नाही. सामान्य लोकांचा तो विचार होता, त्याप्रमाणे त्यांनी मला सांगितलं होतं जाऊ नको. परंतु सद्गुरूंचा शब्द हा आपल्याला अखेरचा शब्द आहे. सद्गुरूंनी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे, त्यामुळे जायला काही हरकत नाही अशा माझ्या मनात असल्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो. दिल्लीमध्ये मला अनेक अडचणी आल्या. माझं निवासस्थान माझ्या कार्यालयापासून जवळजवळ 7-8 किलोमीटर लांब होतं आणि ती सरकारने भाड्याने घेतलेलं घर होतं. त्याचं भाडंही अल्प होतं. तो घरमालक त्रास देत होता आणि ते घरही थोडी पडझड झालेली होती. तो काही रिपेअर करा, कारण सरकार भाडं अल्प देत होतं. तो काही तयार नव्हता. तोही मला भेटला, म्हणले साहेब तुम्ही भाडं वाढवून घ्या म्हणजे मग मला ती दुरुस्ती करता येईल. ते काय वाढवणं वगैरे माझ्या हातात नव्हतं, सरकारकडे जावं लागत होतं, त्यामुळे ते काही शक्य नव्हतं. त्यावेळेस मी माझ्या आयुक्तांना सांगितलं की बाबा मला राहायला जर जागा नसेल आणि ते घर पडकं दडकं असेल तर मी कुटुंबासकट राहू शकत नाही. त्यामुळे मला तुम्ही जवळ कुठेतरी निवासस्थान द्या, किंवा मी महाराष्ट्रामध्येच मागितलं होतं, एक रूम मला द्या. पण ते काही त्यांना शक्य नव्हतं. पण त्या ठिकाणी माझे जे डेप्युटी कमिशनर होते, जे IAS अधिकारी असतात, त्यांची नुकतीच बदली झाली होती आणि त्यांचं जे निवासस्थान होतं ते मोकळं पडलेलं होतं आणि डेप्युटी कमिशनर काही लवकर येणार नव्हते. आणि मग मला आयुक्तांनी सांगितलं की ते डेप्युटी कमिशनरचं आहे तर तुम्ही तिथं राहा. मी म्हटलं सर ते क्लास 1 ऑफिसरचं क्वार्टर आहे, मी क्लास 2 आहे, मला कसं काय ते होईल आणि कोणी काही मला बोललं तर मी काय करू. ते म्हणले तुम्ही काही करायचं नाही, मी ही नोट देतोय, ती तुमची नोट ऑफिसची नोट घरी ठेवा आणि कोणी अधिकारी आला तर हे दाखवून टाका. माझ्याकरता तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्याकरता माझ्या आयुक्तांनी त्यावेळेचे कॅबिनेट सेक्रेटरी देशमुख साहेब होते, त्यांच्याशी चर्चा केली आणि देशमुख साहेबांनी परवानगी दिल्यावर मला ती क्वार्टर अनऑफिशियली दिली होती. ऑफिशियली दिलेली नव्हती, अनऑफिशियली दिली होती. पण मी तिथं जवळजवळ 2 वर्ष राहिलो. ही केवळ गुरुदेवांची कृपा आहे. माझ्याकरता माझ्या आयुक्तांनी कॅबिनेट सेक्रेटरी म्हणजे या सरकारी यंत्रणेतली सर्वोच्च पद आहे, त्या सर्वोच्च पदाच्या व्यक्तीशी माझे आयुक्त माझ्याकरता बोलले. हा केवळ माझ्यावर गुरुदेवांची कृपा आहे. म्हणून माझी केवळ ऑफिसपासून 2 किलोमीटर अंतरावर माझी ती निवासाची व्यवस्था झाली. त्या ठिकाणी मला त्यावेळेस जायला यायला सरकारी वाहन देखील मिळत होतं. त्याच्यानंतर एक रेग्युलर IAS डेप्युटी कमिशनर चॅटर्जी म्हणून आले, तर त्यांना ते दिल्लीतले असल्यामुळे त्यांना क्वार्टर नको होती. त्यामुळे मी 2 वर्ष तिथे राहिलो. 2 वर्षानंतर मला महाराष्ट्र सदनाच्या परिसरात एक क्वार्टर मिळालं आणि मग मी तिथे राहायला आलो. त्या तिन्ही क्वार्टर या प्रचंड मोठ्या होत्या. 6-6 रूम मला त्या ठिकाणी वापरायला मिळाल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये तर पुढच्या बाजूला लॉन, मागच्या किचन गार्डन आणि 6 खोल्यांचा तो हे बैठक घर होतं. अशा तऱ्हेने ही केवळ गुरुदेवांमुळे मला ते मिळालेलं आहे. म्हणून मी म्हटलं दिल्ली प्रांती मुक्कामी अडचणीत मात करी, तव स्मरणाने भूमी अर्फ आदिती. काय झालं 2 वर्ष म्हणजे साधारणपणे 87च्या एंडला डिसेंबर महिन्यात मला महाराष्ट्र सदनमध्ये जागा मिळाली. त्या सांगली मेसच्या बरॅक्स होत्या आणि त्या रिपेअर करून त्या क्वार्टर्स बनवलेल्या होत्या. तर ती घरं जुनी होती, 50-60 वर्षापूर्वी बांधलेल्या त्या बरॅक्स होत्या आणि त्या बरॅक्समध्ये आम्हाला त्यांनी काही बदल करून ते केलेलं होतं. आणि डिसेंबर महिन्यात दिल्लीमध्ये प्रचंड थंडी असते आणि त्या काळात त्या घराला ओल आलेली होती आणि ओल आलेली असल्यामुळे थंडी आणि ओल यामुळे आमच्या घरात थंड वातावरण होतं. आणि आम्ही राहायला आलो. साधारणपणे 25 डिसेंबरला मी सद्गुरूंच्या प्रतिमेची तिथे पूजन केलं आणि आम्ही नंतर राहायला आलो. राहायला आल्यानंतर त्या ठिकाणी माझी कन्या मला वाटतं 2-3 वर्षाची होती. तर तिला ती थंडी काही सहन झाली नाही आणि ती आजारी पडली. तिला आम्ही डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तिला औषध दिलं आणि ते म्हणले फार काळजी करू नका, अगदी काही झालं तर आणा, आपण ॲडमिट करून घेऊ. पण त्यांनी औषध दिलं
आणि आम्ही ते औषध घरी आल्यावर दिलं. परंतु आमच्या सौभाग्यवतींना एक वेगळी शंका आली. ते म्हणले, हे थंडीचा वगैरे काही आजार नाही आहे, हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. एवढे वर्ष घर मोकळं म्हटलं होतं, मला इथे काहीतरी वेगळे आहे, म्हणजे तिला बाह्यबाधेची एक संशय आला होता. तर मी तिला समजून सांगितलं की म्हटलं, गुरुदेवांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, त्यामुळे असं इथं या घरात आपल्याला काहीही त्रास होणार नाही, तेव्हा तू काही काळजी करू नको. आणि मग त्या संध्याकाळी 7च्या सुमारास आम्ही तिला मांडीवर घेतलं आणि आम्ही दोघांनी देवापुढे दिवा लावून करुणापदी वगैरे म्हणायला सुरुवात केली. आणि करुणापदी शेवटचं पद झालं आणि आमची कन्याची ताडकन उठली आणि ती खेळायला लागली. त्याच्यानंतर तासा दीड तासात रंगेसाहेबांची मुलगी आजारी आहे म्हणून माझे आजूबाजूचे लोक मला भेटायला आले आणि तिला खेळताना पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. म्हणजे सकाळी जी मुलगी गंभीर झालेली होती ती संध्याकाळी गुरुदेवांच्या कृपेमुळे एकदम निश्चिंतपणे खेळायला लागली होती. तव स्मरणाने भूमी उर्फ आदिती होई आजार, तिचं नाव मी हाक मारायला आदिती ठेवलं आहे, पण तिचं पाळण्यातलं नाव भूमी आहे, जे गुरुदेवांनी मला सुचवलेलं आहे. आणि या माध्यमातनं माझ्या पत्नीच्या मनात जो बाह्यबाधेचा संशय आला होता तोही दूर झाला. आणि ही घटना मी साधारणपणे जानेवारी महिन्यातली ही घटना आहे, ही मी गुरुदेवांना त्यावेळेस कळवलेली होती. आणि त्याच्यानंतर येणाऱ्या गुरुपौर्णिमेला म्हणजे जून जुलैमध्ये आम्ही जेव्हा सहकुटुंब दर्शनाला गेलो तेव्हा माझ्या गुरुदेवांनी माझ्या सौभाग्यवतींना मंगलला हे आवर्जून विचारलं, का गं तुझ्या आता ते गेला का तुझ्या मनातला संशय दूर झाला ना, की आता तिथे काही काही वाटत नाही ना तो भूत वगैरे आहे असं, हे असं स्वतः गुरुदेवांनी विचारलं. किती तीव्र स्मरणशक्ती होती गुरुदेवांची. 6 महिन्यापूर्वी पाठवलेलं पत्र देखील त्यांच्या लक्षात होतं आणि ती व्यक्ती समोर आल्यावर त्यांनी ते विचारलेलं होतं. त्यानंतर काय, वर्धापनदिनी सद्गुरूंचा सहवास घडे हरिद्वारी. आपल्याला माहिती आहे की सद्गुरूंचा आपण एक वर्धापन दिन हा मला वाटतं 91 साली हरिद्वार येथे साजरा केला होता. त्या काळात हरिद्वारला जाण्यासाठी सद्गुरू दिल्लीमध्ये आलेले होते आणि दिल्लीत त्यांची एक व्यवस्था एका आपल्या गुरुभक्तांकडे झालेली होती आणि त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला गेलेलो होतो. त्याच्यानंतर मला वाटतं औरंगाबाद चे म्हणजे आपले औरंगाबाद सत्संग मंडळाचे एक भक्त आणि गुरुदेवांचे जुने भक्त मराठी काका हे माझ्या घरी मुक्कामाला आलेले होते आणि त्यांनाही हरिद्वारला जायचं होतं. ते श्री आणि सौ मराठी काकू आलेल्या होत्या. त्याच्याचबरोबर एक 10-12 त्यांचे औरंगाबादमधले सभासद देखील त्या ठिकाणी होते. आणि मग औरंगाबाद आलेल्या सभासदांची मी महाराष्ट्र सदनच्या ह्याच्यात व्यवस्था केली होती. मराठी काका आणि काकू माझ्या घरीच उतरलेले होते, कारण माझा त्यांचा पहिल्यापासून कौटुंबिक स्नेह होता. कारण मराठी काका हे LIC सर्व्हिस करत होते आणि माझ्या काकांचे म्हणजे अण्णा रेंगे यांचे ते मित्रच होते. त्यामुळे वारंवार आम्ही एकमेकांच्या घरी असायचो. त्यामुळे त्या ठिकाणी मराठी काका माझ्याकडे आलेले होते आणि मग आम्ही सर्वजण मराठी काका, काकू, मी आणि मला वाटतं अजय साठे जे औरंगाबादचे आहेत असे आम्ही 5 जण एका गाडीतनं हरिद्वारला गेलेलो होतो. पण 2 दिवस गुरुदेवांच्या सहवासाचा तिथे आम्हाला लाभ मिळाला. वर्धापनदिनी सद्गुरूंचा सहवास घडे हरिद्वारी असा तो हा भाग आहे. म्हणजे मी दिल्लीमध्ये गेल्यानंतर माझ्या ज्या काही अडचणी होत्या त्या सद्गुरू कृपेने दूर झालेल्या आहेत. अगदी बाह्यबाधेचा संशय जो मनात आला होता तो देखील त्यांनी निराकरण केलेलं होतं. मी दिल्लीमध्ये गुरुदेव नगरला कुठेही फोन नाही, काही नाही, फोनवर मी बोललेलो नाही आहे, पण माझ्या मनातले विचार, माझ्या सौभाग्यातील मनातले विचार हे त्या अंतर्यामी गुरुदेवांनी ओळखले आणि त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला ते संकेत दिले आणि आमच्यावर कृपा केलेली आहे असा तो भाग आहे. देवराया रामराया विश्वाजिया खेळिया मध पामराचा विसर न करिया हीच माझी आरती स्वीकारिया. मला वाटतं या ठिकाणी आपण आज थांबू. पुढचा जे काही कडवं आहे त्याचा आपण नंतर परामर्श घ्यावा. श्री गुरुदेव दत्त.